व्यासपीठा विराजमान सर्व प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या बंधूंनो, आज अहिल्याबाई होळकर यांची 301वी जयंती, त्यासाठी आपण साजरी करण्यासाठी सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत. पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले, अशा राजमाता जिजाऊ भरल्या शिवारातली माणसं कापावीत तसं उगा शत्रुशाहीने ज्यांनी कापून काढलं, असे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, जातीतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा महाराजा तुकोजीराव होळकर आणि इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीत आपल्या तलवारीने पाणी पाजणारा राजा महाराजा यशवंतराव होळकर, आपल्या भारत देशाचं संविधान लिहिणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेऊन मुलींना शिकवणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटेल इतका महान त्याग, तुझ्या त्यागानं झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान, अशा जागतिक कीर्तीच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर या सर्व महामानवांना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. खरं तर 1725 हा सालचा तो दिवस सुवर्ण काळाचा सुवर्ण दिवस सर्व आनंद उत्साह साजरा करत होते. सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद उत्सव साजरा होता, कारण त्या दिवशी पुढे घडणाऱ्या इतिहासाची मुहूर्त मिरवली गेली. असं म्हणतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार अधर्म जेव्हा होतो ना, तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत एक नवी शक्ती जन्म घेते, आणि तेच घडलं 31 मे 1725 रोजी. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यातील चौंडी गावामध्ये एका कन्यारत्न जन्माला आली, आणि त्या कन्याच्या तेजाने साक्षात सूर्यही लाजला. अहो, ही तीच अहिल्या जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचा मंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत रोवला. अहो, ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल ही प्रथा मुडीत काढून 29 वर्ष राज्य केलं. अहो, ही तीच अहिल्या जिने तुम्हाला आम्हाला जगण्याची उमेद दिली. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनामध्ये आपल्याला खूप संघर्ष पाहायला मिळतो. अहिल्याबाई होळकर, हो, अनेक संकटे आले, अरे कित्येक वादळ आले, अरे कित्येक वादळ पेलेल हा माझा आत्मविश्वास आहे, अरे कित्येक वादळ पेलेल मी माझा आत्मविश्वास आहे. मातीमध्ये पाय रोवणी संकटांना तोंड देण्याचं फळ आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, तुझी एका महावादळाशी गाठ आहे, आणि त्या महावादळाचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर आपण आता आपल्या महापुरुषांना समजून घेतलं पाहिजे, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आपण संघटित तर काय होत नाही, पण संघर्ष करतोय. आणि संघर्ष कुठं करतोय? संघर्ष करतो त्या बांधापाशी, त्या छोट्याशा धुऱ्यापाशी संघर्ष करतोय आपण. अरे आपल्या रानातून जर एखादा गेला ना, तर त्यासोबत भांडतोय आपण. ह्या महाराष्ट्र हे कुठंतरी, ह्या महाराष्ट्रात चाललेलं कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण हा महाराष्ट्र छत्रपती फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मित्रांनो, राज्यकर्त्या राजाच्या पोटी राजा जन्माला येऊ शकतो, परंतु राजाच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्ती म्हणजे राजा बनण्यासाठी कर्तृत्व जन्माला घेऊ शकत नाहीत, आणि ते कर्तृत्व मिळवण्यासाठी मनगटात बळ असावं लागतं, आणि ते बळ कसं कुठं वापरायचं यासाठी बुद्धी असावी लागते, तरच तो स्वकर्तृत्व राजा बनू शकतो. सर्व धर्म समभाव, चालीरीती, रूढी परंपरा यांचा विमळ, लोकांशी कळमळ, गोरगरिबांशी तळमळ, अशा अनेक काम करणाऱ्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. पण मला खंत अजूनही याची वाटते की ज्या महाराणींना पुस्तकात असायला पाहिजे होतं, त्या महाराणी आज पुस्तकात नाहीत. ज्या महाराणींना पुस्तकात पाहिजे होतं त्या महाराणी पुस्तकात नाही. अरे मदर टेरेसा यांना पुस्तकात जागा आहे, परंतु आपल्या अहिल्याबाई होळकरांना नाही. असं का? हा खूप मोठा प्रश्न आहे. जास्त वेळ घेणार नाही, पण जाता जाता एवढेच म्हणेन, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व, आदर्श राज्यकर्ता, महाराणी, आणि दुःखाचा डोंगर कोसळून सुद्धा स्वतःच्या हिमतीवर
स्वतःच्या हिमतीवर लढणाऱ्या राणी म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. एवढे बोलून मी इथेच थांबतो. जय मल्हार, जय अहिल्या. धन्यवाद.